निधी वृद्धीसाठी 14 जानेवारी 1995 रोजी संक्रांत स्नेहबंधन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाद्वारे एका विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीचा संपूर्ण भार उचलणारे अनेक समाज बांधव पुढे फाउंडेशनला मिळाले। त्यामुळे शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होऊ शकली। याचप्रमाणे पुन्हा एकदा निधी वृद्धीसाठी निर्धा 2004 हा एक भव्य कार्यक्रम आयोजण्यात आला। षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमामुळे आपला शिष्यवृत्ती निधी 25 लाखाने वाढविता आला। यामुळेच विद्यार्थ्यांच्या वार्षिक शिष्यवृत्तीत आपण भरघोस वाढ करू शकलो। वार्षिक शिष्यवृत्ती 6,000 रुपयापासून 10,000 रुपयापर्यंत आपल्याला वाढविता आली। या कार्यक्रमांमुळे आजवर 15 वर्षात एकूण 169 विद्यार्थ्यांना 34,54,000 रुपयांचे वाटप करण्यात आले। 118 विद्यार्थ्यांनी आपला व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला व आज या क्षणी 51 विद्यार्थी आपल्या शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत। शनैश्वर फाउंडेशनच्या सहाय्याने काही विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे। ऐकूया त्यांचे शनैश्वर फाउंडेशन विषयीचे अनुभव त्यांच्याच शब्दात। मी ते माझं ग्रॅज्युएशन बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन सिम्बायोसिस मधून केलं पुण्यामध्ये, आणि हे सगळं करत असताना पैशाची आर्थिक गरज होतीच तशी मला। तर जे आपलं मासिक येतं एक कोकण स्नेह, त्याच्यातून मला शनैश्वर फाउंडेशन बद्दल काही माहिती मिळाली आणि त्यातून असं कळलं की तिथे काही लोकांना जे डिझर्व करतात त्यांना शैक्षणिक स्कॉलरशिप मिळाले। सो माझ्या मावशीने जाऊन मुंबईमध्ये ती ऑफिसमध्ये आली, तिने ऍप्लिकेशन घेतलं आणि मग मी अर्ज वगैरे केला। त्याच्यानंतर मला शनैश्वर फाउंडेशनमुळे आज मी जे आहे माझं BCA कम्प्लीट झालं त्याच्यामुळे। आणि त्याच्यानंतर मी आता मुंबईमध्ये एका छोट्याशा कंपनीमध्ये मी एक वेब डेव्हलपर म्हणून जॉब करायचे। जेव्हा मला शनैश्वर फाउंडेशन बद्दल कळलं तेव्हा एका सिंपलच्या प्रोसिजरमुळे मला पटकन त्यांची स्कॉलरशिप पण मिळाली। म्हणजे एक ऍप्लिकेशन फॉर्म पाठवून मला लगेच 1-1.5 महिन्यात उत्तर मिळालं की मला माझ्या 4 इंजिनिअरिंगच्या वर्षांमध्ये स्कॉलरशिप मिळणार आहे। ते बघून मला खूपच आनंद झाला। पण नुसतं ह्या आर्थिक मदत नाही तर शनैश्वरने मला बाकी पण खूप काही मदत मिळाली आहे। तसं दरवेळेला जेव्हा मी त्यांना भेटायला जायचो, फॉर एक्झाम्पल डॉक्टर श्याम शिंदे यांना भेटायला जायचो, तेव्हा मला इतकं त्यांचं कौतुक, ते माझं कौतुक करायचे आणि त्याच्याने मला खूप मोटिवेशन, खूप प्रोत्साहन पण मिळायचं। हे पण खूप महत्वाचं आहे। नुसतं आर्थिक मदत ही एक झाली आणि त्याच्याबरोबर हे जे प्रोत्साहन ते करतायत हे मोटिवेशन मला खूप मदतीला आलं। संताची प्रकार या मासिकातून मला शनैश्वर फाउंडेशन बद्दल माहिती मिळाली की या फाउंडेशनतर्फे जे प्रोफेशनल एज्युकेशन घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना मदत केली जाते। तर त्या फाउंडेशनची ॲड वाचून त्यासाठी मी अप्लाय केलं आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं। ॲक्च्युली आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही 5 भावंड असल्यामुळे आणि सर्वांनीच प्रोफेशनल एज्युकेशन परस्यू केल्यामुळे बाबांवर नक्कीच थोडंसं बर्डन होतं। त्यामुळे माझं UG कंप्लीट करताना शनैश्वर फाउंडेशनकडून मला जे दरमहा 3,000 रुपये मिळत होते आणि शेवटचे 2 वर्ष मला दरमहा 5,000 अशी रक्कम मिळत गेली। त्याचं मला नक्कीच माझ्या एज्युकेशन परस्यू करण्यामध्ये खूप खूप मदत झाली आणि शनैश्वर फाउंडेशनची ती मदत घेऊनच यामध्ये हे एज्युकेशन कंप्लीट करू शकते असं मी म्हणू शकते। शनैश्वर फाउंडेशन संस्थेबद्दल सांगायचं झालं तर ही संस्था माझ्या एज्युकेशन लाईनने खूप महत्त्वाचा हातभार लावला आहे आणि मला दर 6 महिन्यांनी डॉक्टर श्याम शिंदे आणि साखरे काका यांच्याकडे चेकसाठी मला कधी विचारावं लागलं नाही। त्यांचाच नेहमी मला कॉल यायचा की चेक आलेला आहे। समाजाचे ऋण फेडण्यासाठी तयार झालेले हे विद्यार्थी समाजाची धुरा पेरण्यासाठी समर्थ होत आहेत। शनैश्वर फाउंडेशन त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे ज्या संस्थेने आपल्याला स्कॉलरशिप देऊन एवढं मोठं केलं तर आपण आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी त्यांना हातभार लावून आणखीन मोठं करावं की जेणेकरून आपल्यासारखे विद्यार्थी अजून पुढे यशस्वीपणे येऊ शकतील। जशी आपल्याला गरजेच्या वेळी त्यांनी मदत केली तसे आपण इतरांनाही मदत करून आपण आपला समाज
शनेश्वर फाउंडेशनचा खूप आभारी आहे त्यांच्या ह्या मदतीसाठी, त्यांच्या ह्या प्रोत्साहनासाठी, ज्याच्याने मी आज इथे पोचलो आहे. तर मला असं वाटतं की माझ्यासारखे असे बरेच विद्यार्थी आहेत जे समोर इथे आज बसले आहेत आणि त्यांना ह्या मदतीची गरज आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या ह्या योजना चालू ठेवा आणि सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही सपोर्ट करा, हीच माझी इच्छा आहे. आणि माझ्या वतीने जी मदत होऊ शकेल ती मी पण करेन, इथून करेन किंवा जेव्हा मी इंडियात येईन तेव्हा मी स्वतःहून तुम्हाला मदत करीन. आणि असंच माझ्यासारखे अजून आपण चांगले विद्यार्थ्यांचे करिअर घडवूया. माझ्या मते शनेश्वर फाउंडेशन ही एकमेव अशी संस्था आहे आपल्या समाजातली की जी प्रोफेशनल एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे आर्थिक मदत करते. इथून पुढे माझ्या फ्युचरमध्ये माझ्याकडून जितकी शक्य आहे तितकी मीही माझ्या परीने या फाउंडेशनच्या थ्रू प्रोफेशनल एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच मदत करेन. फाउंडेशनतर्फे जशी मला स्कॉलरशिप मिळत गेली आणि मी माझं शिक्षण पूर्ण करू शकले, आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे, तसंच मला असं वाटतं की माझ्यासारखे आपल्या समाजामध्ये अनेक अशी मुलं आहेत की ज्यांना बॅकग्राऊंड नसतं आणि त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण मागे राहतं. तर अशा मुलांना मदत करण्याची आणि तेही या संस्थेद्वारे अशी माझी स्वतःची इच्छा आहे. त्यासाठी मी माझ्याकडून जितकी मदत होईल दरवर्षी जी काही अमाऊंट असेल ती माझ्या यथाशक्तीप्रमाणे मी देईन आणि माझ्यासारखेच असे अनेक विद्यार्थी याच्यामधून पुढे जातील अशीही मला खात्री आहे. आणि हे शनेश्वर फाउंडेशनचं जे कार्य आहे ते असंच चालू राहावं आणि ते राहणारच आहे, कारण ती संस्थेचा पायाच इतका भक्कम आहे आणि इतकेला विस्तृत होत जाणार आहे. कारण माझ्यासारखे 100 विद्यार्थी आहेत की ज्यांना ही संस्था मदत करते आहे आणि शेवटी प्रत्येकाला त्याची जाणीव असतेच. आणि माझी इच्छा हीच आहे की शनेश्वर फाउंडेशनचं कार्य अखंड चालू राहावं आणि मी माझ्या परीने त्याला पूर्ण मदत करेन. शिक्षित वडिलांनी मुलाच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहिले व त्या स्वप्नाला शनेश्वर फाउंडेशनने शिष्यवृत्तीच्या सहाय्याने मदतीचा हात दिला. अपार मेहनत करून आपल्या मुलाला उच्च शिक्षण देण्यात यशस्वी झालेल्या वडिलांचे हे मनोगत. शनेश्वर फाउंडेशनतर्फे आम्हाला वर्षाला 6,000 रुपये त्याप्रमाणे मदत केली. माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण व्यवस्थित झालं. त्याला माझा मुलगा आता इंजिनियर झालेला आहे आणि तो पहिला अंजनेर सायन्स कंपनी होता, तिथून तो आता गोरेगावला आयटेक सोल्युशन मध्ये कंपनीत कामाला गेलेला आहे. तिथून त्याला कंपनीने साऊथ आफ्रिकेला पाठवलेला आहे. काय तर त्याचा जो पहिला पगार झाल्यानंतर मी शनेश्वर फाउंडेशनला 20,000ची मदत केलेली आहे. काय त्याच्यात असे जे शनेश्वर फाउंडेशनचे जर मला असं त्यावेळेला जर मिळालं नसते तर आज माझा मुलगा साधारण माझ्या भाजी विकले असतं. काय पण त्यांनी मला मदत केली, ऐन वेळेला ते मला धावत आले, देवासारखे धावत आले. त्याच्यामुळे आज माझ्या मुला इंजिनियर झाला. मी त्यांचं ऋणी आहे आणि त्यांनी मला ही प्रेरणा दिली. शनेश्वर फाउंडेशन प्रेरणा मिळाली म्हणून आज माझा मुलगा इंजिनियर झाला. माझी परिस्थिती तशी नाही आहे, पण आज मला व्यवस्थित वाटते की माझा मुलगा अभिमान वाटतो शनेश्वर फाउंडेशनचा आणि माझ्या मुलाचाही की बाबा त्यांनी जर मदत केली म्हणून माझा मुलगा इंजिनियर झाला. 4 लोक मला मानायला लागले. जलबिंदुपातेन क्रमशः पूर्यते घटः स हेतु सर्व विद्यानां धर्मस्य च धनस्य च. पाण्याचे थेंब सतत पडण्याने घागर हळूहळू भरते, त्याच पद्धतीने सर्व विद्या, धर्म व धनही प्राप्त होतात. या संस्कृत वचनानुसार शनेश्वर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आपली घागर थेंबाथेंबाने भरत आणून ओसंडून जाण्याचे स्वप्न पाहिले. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता 10 सहस्रेषु दाता भवति वानवा. या वचनाप्रमाणे सहस्त्र बांधवांमध्ये दाते समाज बांधव निश्चितच आहेत याची खात्री आज या कार्यकर्त्यांना वाटते. पैसे नाहीत म्हणून शिक्षण नाही, शिक्षण नाही म्हणून पैसे नाहीत. पिढ्यानपिढ्या आपण या दुष्टचक्रात गुरफटले होतो. हे दुष्टचक्र भेदण्याची क्षमता शनेश्वर फाउंडेशनने आज निर्माण केली आहे व यासाठी आपल्या भरीव सहभागाची आम्हास अपेक्षा आहे.